सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियानामध्ये आजचं गाव आहे कुंभेफळ, जे इथून धाडवरून 6 किलोमीटर अंतरावर आहे। तर चला जाऊया कुंभेफळला, त्यांच्या विहाराला भेट द्यायला। नमो बुद्धाय जय भीम। अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चैनल। नमो बुद्धाय जय भीम। जय भीम। अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध जोडो अभियान या अभियानासाठी आजचं गाव निवडलेलं आहे कुंभेफळ। तर धाडवरून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे। म्हणजे जे कर्डीचं धरण आहे त्याच्या 2 ते 3 किलोमीटरवर हे सुंदर असं वस्ती, ज्याला आपण एक छोटीशी नगरी म्हणू, त्या नगरीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी राहतात। तद्वतच येथे एक छोटंसं सुंदरसं असं सम्राट बुद्ध विहार नावाचं एक छोटंसं विहार आहे। त्या विहाराच्या मार्फत धम्मसेविका तसेच भीमसैनिक, पौर्णिमा असो, भीमजयंती असो किंवा इतर जे बुद्ध धम्मियांचे इव्हेंट्स आहेत, त्या इव्हेंट्सला ते गवासणी घालून प्रत्येक कार्यक्रम हर्ष उत्साहामध्ये साजरा करतात। तर आज अशा गावाला आपण गवसणी घातलेली आहे। तर आपण जाणून घेऊया इथे तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य अशा मूर्तीचे उभारणी झालेले आहेत, त्यांचा पण एक इतिहास आहे। तर इतिहास पण जाणून घेऊया। आणि बरेचसे श्रद्धावान असे ज्येष्ठ उपासक इथे उभे आहेत, तसेच धम्ममित्र उभे आहेत। आणि विशेष करून या गावाला एक अलौकिक असं नैसर्गिक शक्ती ज्याला म्हटलं जाईल ते लाभलेले आहे। ते म्हणजे शाहीर वामनदादांनी जे बाबासाहेबांची चळवळ आपल्या शाहिरीतून चळवळ खेडापाड्यांपर्यंत पोहोचवलेली आहे, असेच शाहीर या गावाला लाभलेले आहेत। त्या शाहिरांचं पण आपण एक मान्यवरांच्या शाहिरांचं आपण भीमगीत इथे घेणार आहोत। तत्पूर्वी आपण ज्येष्ठ उपासक यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना, मूर्त्यांना हार आणि अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करून आपण या बुद्ध विहार जोडो अभियानाला सुरुवात करतो। जय बुद्धाय जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला शांतीचा महान असा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच मानव कल्याणासाठी ज्या ज्या महानायकांनी कार्य केले अशा सर्वांच्या विचारांना सर्वप्रथम त्रिवार वंदन। या बुद्ध विहार जोडो अभियानासाठी
आणि या अल्पशा छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण सर्व कुंभस्थळचे उपासक उपासिका छोटे बालक इथे उपस्थित झाले. यासाठी सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर बघा, सर्वात प्रथम कोणत्याही कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी आपण बुद्ध अनुयायी आहोत आणि भीम अनुयायी असल्या कारणाने आपले जे प्रेरणास्थान आहे त्यांना वंदन करणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या कार्याला गती मिळत. ठीक आहे. तर आपण सर्वजण सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील करून आपण नंतर पुढील कार्यक्रमाचं सुरुवात करू. भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि बुद्धं शरणं गच्छामि. प्रवीण शंकर गोडे, राहणार धाड, अजिंठा बुद्ध विहार धाड यांचे मी व्यवस्थापक आहे. आणि धाडमध्ये जेवढेही ऍक्टिव्हिटीज होतात, धम्माच्या असो, बाबासाहेबांच्या चळवळीच्या असो, ते विहारामार्फत आणि आमच्या तरुण धम्ममित्रामार्फतच घडत असतो सर्व. तर तुमच्या गावामध्ये एक मला चांगला संदेश मिळालेला आहे की तुमचे जे भीमसैनिक आहे, जे गायक आहेत, त्यांच्या मार्फत आणि महिलांच्या मार्फत खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज होतात. जसे की आयुष्यमान संतोषरावजी जाधव इथले जे मुख्य सर होते, त्यांनी पण मला तो संदेश पोहोचलेला आहे. तर बघा, आमच्या 3 वर्षा अगोदरचा जो इतिहास होता आमच्या भारतात, हे सर्वांना परिचित होतं. सोरा मेर मध्यपा माझा दाना वेरवणी शिक्कापतम समाधी आली. बरोबर आहे. आज आपलं जाऊन चित्र पहा, चित्र बदललेलं आहे की आमचे तरुण धम्ममित्र ज्यांना वर्षवास काय हे माहीत नव्हतं, ते ह्या वर्षी तरुण धम्ममित्रांनी वर्षवासामध्ये उपसत पकडले. हे परिवर्तन कशामुळे घडलं? धम्माच्या आचरणामुळे. धम्माचं आचरण करायचं म्हणजे तुम्ही फक्त थोड्यापुरतं करू नका. काया वाचा मनानं जर केलं तुम्ही, तर तुमचं त्यामध्ये गतिमान होण्याचं कारण आहे. का? कारण बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे की सत्य कधी लपत नसतं, हे तर सर्वांना अवगत आहे. म्हणून सत्यासोबत चालत राहा, वाम मार्गाने जाऊ नका. म्हणूनच आपण आतापर्यंत जो रूढ परंपरा चालत घेऊन आलेलो आहोत, विशेष करून महिला, एक दारू पिणारा माणूस आता दारू पिऊन रात्रभर नसत राहील, सकाळी त्याच्या नशा उतरून देतो. बरोबर आहे. परंतु एक अंधश्रद्धा जर घरामध्ये बसली बाईच्या, तर ती 7 महिना बरबाद करून टाकते. म्हणून महिला वर्गांनी कटाक्षानं बाबासाहेबांनी 12 प्रतिज्ञा दिलेल्या त्या प्रतिज्ञेचं पालन करा, बुद्धांचं आचरण करा, पंचशील धारण करा. उपसत काय आहे कोण सांगू शकतो तुमच्यामधून? महिलांच्या वतीनं विचारतो मी एक प्रश्न. उपसत म्हणजे काय? आर्य उपसत म्हणजे काय? आपण बुद्धांच्या अनुयायी आहो ना. आर्य उपसत म्हणजे काय नाही माहिती. पौर्णिमा म्हणजे काय सांगा ना. काही याचं काम नाही की आम्ही पौर्णिमा पकडतो बा. तुमच्यातून सांगा कोण पौर्णिमा पकडतो? बरं, भंतीचे आल्यानंतर आपण 11-12च्या आतमध्ये काय जेवण देतो हे सांगा. साधारण प्रश्न. कारण त्यांना 12च्या आतमध्ये जेवण याच्यासाठी लागतं की त्यांना धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी कारिका करावं लागते. हे गाव ते गाव ते गाव. संध्याकाळचं भोजन करत नसतात ते. कारण काय? कारण त्यांना 10 साधनेमार्फत त्यांना त्यांचा जो चित्ताचे विकार आहे ते काढावं लागतात. चित्ताचे विकार काढण्यासाठी तुम्हाला विपश्यनाची गरज आहे. विपश्यना करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. तुमच्या बुद्धीला पडणाऱ्या प्रश्नाची गरज आहे की मी विपश्यना करू शकतो का, करू शकते का. विपश्यना केल्याने अनेक फायदे आहेत. आज आपला समाज ज्या बुद्धांनी विपश्यना दिलेल्या आहेत त्या विपश्यनाला आपण विसरून इतर जातीचे धर्माचे लोक जे आहेत, प्रख्यात बिल्डर लोक म्हणा किंवा इतर समाजाचे प्रख्यात पैसेवाले लोक, इगतपुरी सारख्या शहरामध्ये जाऊन पहा, फॉरेनचे लोक विपश्यनेसाठी येतात. काय येतात? कारण त्यांना स्वतःला आत्मसात करावा लागतो की मी काय आहे म्हणून. आनापानाचा जर विषय केला तर 2 मिनिटावर तुम्ही श्वासावर लक्ष ठेवू शकत नाही. कारण काय? कारण तुमचं चित्त विचलित झालेलं आहे. बरोबर आहे का? कारण तुम्ही सांसारिक जीवनामध्ये इतके अडकलेले आहे, अडकलेलो आपण सर्व, की आपल्याला पैसा, मोह, माया, झाड यापासून आपल्याला सुटकाच नाही. मग शहराने जर एखादी मोटरसायकल घेतली तर मी काहून घेऊ? शहरांच्या शेतात जर 2 पोते शिल्लक झाले तर काहून झाले? हे काय झालं? तुमच्या चित्तात असणारे विकार जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला बाबासाहेब बुद्ध कळणार नाही. म्हणून आमच्या विहाराचं तेच काम चालू आहे की निस्वार्थीपणे तुम्हाला
विपश्यना सारख्या शिबिरासाठी प्रवृत्त करणे. आता तुमच्या आमच्यासारखं जो वय झालं, महिलांचं वय झालं, परंतु हे जे लहान लहान बालक आहे, हे बालिका आवडलेले हे आपल्या उद्या भविष्यवळ हे तर तुम्हाला माहिती आहे ना. मग याच्यासाठी यांना काय करावं लागलं आपल्याला? धम्माच्या मार्गाने कसं करतात? काय करतात? आचरण करायचं म्हणजे काय करायचं? साधा आणि सर्वात प्रश्न सोपा. आचरण म्हणजे काय करतात? मार्ग कोणता, उद्देश कोणता सांगू शकाल? हा, त्याचा मराठीत अर्थ पंचशिलाचा अर्थ पहिले जाणून घ्या, त्यावेळेस तुम्हाला पुढची प्रक्रिया घडल. 5 शिलाचं पालन आपल्याला सर्वप्रथम करणं आहे. पानाची पाता वैरमणी शिक्कापदम समाधी आम्ही म्हणजे प्राणी जीव हंसाला जो प्राणीमान असतील आपण सोडून या धर्तीवर रेडणारे प्राणी सर्व त्यांचे मी हिंसा करणार नाही. म्हणजे कशाने करणार आहे? असं धरून मारणे केलं नाही, काया वाचा मनानं. ठीक आहे. नंतर दुसऱ्या आदरण्य जाणार वैरमणी शिक्कापदम समाधी आम्ही म्हणजे मी खोटं बोलणार नाही. मग कसं बोलणार नाही? मी काया वाचा मनाने. ठीक आहे. नंतर कामी सुनेच्छाचारा वेळ म्हणजे मी व्यभिचार करणार नाही. व्यभिचार करणार नाही म्हणजे काय करणार नाही? पर स्त्रीला गमन करणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 4थी शिलाई मुसावादा वेरमणी शिक्कापदम समाधी आम्ही मी चोरी करणार नाही. मग मी चोरी कशाने करणार नाही? काया वाचा मनाने चोरी करणार नाही. आणि नंतर सर्वात महत्वाची शील ज्यामुळे आपल्या समाजात सगळं विघटन झालेलं आहे, सूरावेर म्हणजे समाज दाना वेर म्हणजे शिक्कापदम समाधी आम्ही म्हणजे मी कच्ची पक्की दारू मादक पदार्थाचं सेवन करणार नाही. यापासून जे अलिप्त राहिलं त्याला पूर्ण 4 शिला अवगत होता. आणि याच्यामध्ये तुम्ही असं समजाल की मादक पदार्थ म्हणजे दारू, सिगरेट, तुम्ही तंबाखू खाल्ली तरी ते व्यसनच आहे. आणि तुम्ही हातावर घेतली तंबाखू म्हणजे ते व्यसनच आहे. बरोबर आहे. म्हणून अशा वस्तूपासून परावृत्त व्हा. ठीक आहे. हा, त्यानंतर मग बुद्धवंदना येते, धम्मवंदना येते, संघवंदना येते. बरोबर. तर या मुलांना तयार करण्यासाठी तुम्ही घरामध्ये आमच्या विहाराच्या मार्फत सुप्त पठणाचे जे पुस्तक आहे भारतीय बौद्ध महासभाचे ते पुस्तक आम्ही अशा ह्या बालकांना वाटणार आहोत. मी माझ्या स्वतः विचारून. आणि यांनी रोज सायंकाळी ह्या विहारात यायचं आणि इथे फुटकं काय म्हटलं मी पाली भाषा येते. पहिले अवगत होणार नाही, क ड म च त्यांना सुचणार नाही. तर तुमच्यासारखे वरिष्ठ लोक त्यांच्यासोबत येऊन बसायचं. 10 मिनिटाचा वेळ आपल्या बुद्धांच्या धम्मासाठी द्यायचा. बरोबर आहे. आणि नंतर या मुलांना होणाऱ्या प्रवज्या शिबिराचं बुद्धांच्या प्रवज्या शिबिरामध्ये त्यांना टाकायचं आहे. म्हणजे त्यांना काय करायचंय? 10 दिवस बुद्ध पुत्र तयार करायचे. म्हणजे काय करणं आहे आपल्याला? श्रामणेर शिबिर घडवणं आहे त्यांचं. म्हणजे ज्यावेळेस त्यांना बुद्धांचा अर्थ दाखवला, धम्माचा अर्थ दाखवला, त्यावेळेस त्यांना बाबासाहेब कळण आणि बुद्ध कळतील की आपण या धर्तीवर आलो, आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि आपलं पुढील कार्य काय. नाही तर हजारो अल्प कल्प करोड पशु पक्षी या धर्तीवर आहे. बरोबर. फायदा काय? तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला तर मला काहीतरी करणं आहे ना. मी माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला, मला पैसे कमवणे, माझ्या बापांना मोठं करणे. परंतु मी ज्या समाजात राहतो, ज्या बाबासाहेबांनी मला स्वातंत्र्य दिलं, बापांना मायने जन्म दिला, पण स्वातंत्र्य खरं कोण दिलं? बाबासाहेबांना. आणि त्या बाबासाहेबांचे जे कार्य अधुरे राहिलेले आहे कोणतं? मी भारत बौद्धमय करेल ते कार्याचा मी खालीचा हिस्सा उचलीन, वाटा घेईन. हे ज्यावेळेस तुमच्या बुद्धीला प्रश्न पडेल त्यावेळेस तुम्ही बुद्ध होता. तर हेच कार्य आमच्या विहाराच्या मार्फत बुद्ध जोडो अभियानाच्या मार्फत चालू आहे. आणि याच्या माग जेवढे जोडतील त्यांना सहकार्य करायचं काम आमच्या विहाराचं आहे, आमचं आहे. बरेचसे शिबिर होतात. त्या शिबिराच्या अंतर्गत ज्यांना पाठवणं, त्यांची सर्व देखभाल तिथे आणि भंतीजींचं मार्गदर्शन, परत तुमच्या तत्वज्ञान ज्याला म्हणतात त्या तत्वज्ञानाचं मार्गदर्शन. म्हणजे असं नाही की पैसे देऊन त्याला बोलवा. जे निस्वार्थी तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुमच्या पुढील पिढीसाठी मार्गदर्शन असे व्यक्तिमत्व उपलब्ध करून देणे, असं या विहाराच्या मार्फत काम. तर माझं सर्वांना एकच म्हणणं आहे, हे आपलं इतकं मोठं विहार बांधून ठेवलेलं आहे, तुम्ही इतकं मोठ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, तर सकाळ संध्याकाळ रोज येऊन
एक 5 मिनिटं आपल्या जीवनातला 24 घंट्यातला फक्त 5 मिनिटं वेळ काढणं आहे. इथे येऊन 30 रुपये 25 रुपये घेणं आहे. जे जे व्यसनाच्या आधी गेलेले आहेत त्यांच्या घरच्या बायांना मला सांगणे की जे कोणी व्यसनाच्या आधी गेले असतील त्यांना बळजबरी करू नका. व्यसन सोडायचं फक्त घरात सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम अगरबत्ती लावायची, मेणबत्ती लावायची तथागतांच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर. हा तुम्हाला सर्वात मोठा उत्तर सांगतो मी. ज्यावेळेस त्यांच्या चित्तातून सुरामेर म्हणजे नशाचा जे येणारे विचार आहेत हे विज्ञान आहे. त्याच्यात अंधश्रद्धा नाही की बाबाकडे गेलो राख्या आणि त्याला चारली बापा आणि त्याचं बंद झालं. सगळ्यात आपल्याला कीड लागलेली समाजाला म्हणजे ती म्हणजे व्यसनाची अंधश्रद्धा, व्यसन. तर याला मोकळं करण्यासाठी फक्त एकच करायचं, सकाळ संध्याकाळ बाबासाहेबांपुढं बुद्धांपुढं अगरबत्ती लावा. 3 वेळेस फक्त बुद्धाला मी शरण जाते, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. बस सकाळी 3 वेळेस, संध्याकाळी किती मिनिटं लागतात दादा? एका 30 सेकंदात अगरबत्ती पेटवतात आणि एका मिनिटात 2 मिनिटं. 7 दिवस करायचा, 8व्या दिवशी काय फरक जाणवतो मला फोन करून द्या. तुमच्या चित्तात किती बदल झाला, तुमच्यात किती परिवर्तन झालं मला सांगायचं फक्त. की हो गुरुदादा तुम्ही ते सांगत होतो त्याच्यामुळे मला 100तून 2% फरक जाणवतो. 10व्या दिवशी तुम्ही तुमच्या परिवारात इतका बदल होईल की त्याला तुम्ही विश्वास बसणार नाही. याचं सर्व कारणीभूत काय आहे? निसर्ग, धम्म आणि तुमचे विचार. तुमचे विचार जर पॉझिटिव्ह असले तर तुमचा परिसर इतकं प्रभावशाली राहील आणि मंगलपूर्ण जे म्हणतो आपण तसं राहील. पण तुमचे विचार जर बदलले दादा तर तुमच्या घरात निगेटिव्ह विचार पसरतील. हे जे तरंग असतात विज्ञानाचे अणुरेणू, भौतिक फिजिक्सचा कोणी ऐकायचा विषय नाही का? त्यामध्ये अणुरेणू दिलेले आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तिच्यावर सर्व हे पृथ्वी चालू आहे. तुम्ही आमचं सजीव चालू आहे. म्हणून ते अणुरेणू जर पॉझिटिव्ह असले तर तुमचा परिसर पॉझिटिव्ह राहील. म्हणून सर्वांनी मला एकच आवाहन करणं, कुंभकोळच्या वासियांना, नागरिकांना, उपासिकांना की सकाळ संध्याकाळ येऊन 5-5 मिनिटं आपल्या वतीने इथे द्यायचे. हेच आपल्याला बाबासाहेबांची चळवळ, बुद्धांच्या धम्माला आपण खरे आणि यावे म्हणून आपण इथं कार्यरत राहणार. जिथे जिथे विहार आहेत, जे विहार बांधून असे ओस पडलेले आहेत, फक्त नावाला बीज आलेलं आहे, विहार बांधलेला आहे. आणि फक्त आम्ही 14 एप्रिल बुद्ध जयंती आणि दर पौर्णिमेला जातो, विहार उघडतो, पुसतो, धुतो, अगरबत्ती लावतो, खीर घेतो आणि घरी जातो. बाकी आम्हाला 29 दिवस काहीच घेणं नाही. आम्ही आमचं काम भलं आणि आम्ही बोलतो. ज्यावेळेस वर्षावास असला त्यावेळेस फक्त 3 महिने आम्ही बळजबरीने बाई ती बाई चालली म्हणून मी जातो, तो चालला म्हणून मी जातो. बस एवढंच. पण तुम्ही तुमच्या मनानं जर आचरण केलं बुद्धांचं, बाबासाहेबांचं, तर मजाक सांगत नाही. तुम्ही 3 महिन्यात आमचं तर 10 दिवसातच परिवर्तन झालं आमच्या तरुण पिढीमध्ये. एक पहिले अष्टमी पौर्णिमेला लागले, आषाढी पौर्णिमाला वर्षावास चालला. ह्या वर्षीचा अनुभव सांगतो. आषाढी पौर्णिमा वर्षावास सुरू झाले आणि 10 दिवसांनी आमोशा उपवास होते. त्या आमोशा उपवासातला सर्व तरुण धम्म मित्रांनी आमच्या सर्वांनी उपवास होता. 10 दिवसाचा फरक पहा. इतकं वातावरण मांगल्यपूर्ण होतं आमच्या पूर्ण गल्लीच्या वाड्याचं की तुम्ही शब्द काढला की तुम्हाला ती मिळून जाईल. इतकं म्हणजे हे कशात आहे? हे निसर्गामध्ये आहे, तुमच्या आचरणामध्ये आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार ठेवले, दुसऱ्यांपासून जर मंगलमैत्री केली तर तुमचे ती मंगलमैत्री काय? आम्ही याच्या अगोदर दर पौर्णिमेला खीरदान करायचं, सर्व मिळून पंचशीला ग्रहण करायची. खीरदान झाल्यावर काही पद घ्यायची, खायचे. पण मग गावामध्ये 2-3 माणसं वाढल्यामुळे आम्ही 2 महिन्यापासून खीरदान पण केले. त्याच्यानंतर आम्ही खीरदान चालू करू अशी 1000 पटीने वापस आहे तुमच्यासाठी की मी दुसऱ्यांसाठी चांगलं सोचतो, चांगलं बोलतो, तेच तुम्हाला 10,000 पटीने वापस मिळेल. तुम्ही जसं केलं तसं होतं. हे तर तुम्हाला शाश्वत आहे ना. आता जुन्या माणसाला सगळं माहिती आहे आमच्या बाबाला न्यायला आहे की नाही. जसं पेरसाल तसं उभं. तर माझं एवढंच आव्हान आहे की तुमच्या विहाराच्या मार्फत जे चालणारे कार्य आहेत त्या कार्यांना परिपूर्ण तुम्ही वेळ द्या आणि बुद्ध धम्म संघाचं जेवढं काम तुम्हाला केलं ते तेवढं करा. जर तुम्हाला तुमचं गावचं परिपूर्ण आहे परंतु काही अडचणी आल्या उद्भवल्या मला कळवा, आमच्या विहाराला कळवा. आमच्या परीनं जो ती परी आणि ती मदत करायला तुमच्या गावाला ठाम आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो, पुस्तकी क्षेत्रामध्ये असो,
कोणत्याही क्षेत्रात असो. तर ठीक आहे, मला तुम्ही सर्वांनी ऐकलं आणि आचरण करा. त्रिशरण पंचशील रोज ग्रहण करा आणि धम्माचं आचरण करा, बुद्धांचं आचरण करा आणि सर्व वातावरण मंगलमय पूर्ण करा. आणि बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न, याला आपण खारीचा वाटा ज्याला म्हटलं येईल ते. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान. बुद्ध फुले शाहू आंबेडकर या त्रिरत्नांना सर्वात प्रथम मी अभिवादन करतो. मी सतीश आराड. खरं तर या गावामध्ये अगोदर खूप चांगले कार्यक्रम व्हायचे, होत होते आणि होत राहील. मध्यंतरी एक दोन महिन्यापासून काही कार्यक्रम काही कारणास्तवामुळे बंद पडले, पण इथून पुढे ते चालू होतील असं मला वाटते. कारण हाच कार्यक्रम मी औरंगाबादमध्ये राहत असताना किंवा राहतो तिथे मी दर रविवारी आम्ही प्रत्येक विहारामध्ये जातो. औरंगाबादचे 120 बुद्ध विहारापैकी आम्ही जो दादाने आता जो कार्यक्रम सांगितला आहे की आम्ही अजिंठा बुद्ध विहाराच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही समाजामध्ये जागृती निर्माण करतोय, होतकरू मुलांना मदत करतोय, अशा पद्धतीने अजिंठा बुद्ध विहाराच्या माध्यमातून ते कार्यक्रम राबवतात. तोच कार्यक्रम आम्ही औरंगाबाद बुद्ध विहारामध्ये 120 बुद्ध विहारामध्ये दर रविवारी जात असताना तो कार्यक्रम आम्ही राबवतोय आणि तोच कार्यक्रम आज माझ्या गावामध्ये येतोय, याचा मला फार मोठा अभिमान वाटतोय. याबद्दल मी दादांचे सर्वप्रथम अभिवादन. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले यांना प्रथम अभिवादन करतो. खरोखर धम्माचा प्रसार हे खरोखर महत्त्वाचं कार्य या अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत हे राबवण्याचा संकल्प केलेला आहे. हा खरोखर अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे. आजपर्यंत खेडोपाडी जे बौद्ध बंधू आणि भगिनी यांच्यापर्यंत धम्माचा प्रचार ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता आजपर्यंत, परंतु नाही झाला. याकरता यांची शिकवण आज प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं ही गरजेचं आहे. आणि थोड्या थोड्या गोष्टी त्रिशरण पंचशील, त्याचबरोबर बुद्ध, धम्म आणि संघ हे त्रिरत्न, या त्रिरत्नांना अनुसरून जर आपण आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न जर केला तर खरंच सर्वांचं मंगल होईल. हे बुद्धाचं जे शिकवण आहे याला तोड नाही, याचं कधी कोणी खंडन करू शकत नाही. असे हे विचार प्रसार होणं खूपच महत्त्वाचे आहे. यासाठी हा जो अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत जे उपक्रम राबवले जात आहेत याला मी खरोखर म्हणजे अभिमानाची बाब आहे हे मी व्यक्त करतो. आणि इथून पुढं या गावातमध्ये जो भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म याची शिकवण आणि ते वर्षवास म्हणून आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू. सहकार्य सर्वांनी जर दिलं तर खरोखरच हे चांगल्या मोलाचं काम आहे. 18 पगड जाती एकत्र करून ज्या शिवरायांना हा सुंदरसा महाराष्ट्र घडवला अशा शूरवीरांना मी मानाचा मुजरा करतो. आणि ज्या संविधानामुळे आज सर्व देश एकत्र करून सनी एका लाईनीत वळवला अशा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतीय बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये तुम्ही आलात आणि आम्हाला जागृत करण्याचं काम केलं, त्यासाठी तुमचं करतो, अभिनंदन करतो. आणि जे कार्यक्रम तुम्ही आज सांगितलेत आम्हाला किंवा पौर्णिमा असेल किंवा जे बी काही कार्यक्रम असतील बुद्धाच्या विचाराचे, असे कार्यक्रम तुमच्या गावामध्ये घडून सनी एक चांगलं विचार आपल्या बौद्ध धम्मामध्ये पसरता येईल, चांगले कार्य करता येईल. यातून आम्ही नक्कीच असे कार्यक्रम घडू हेच आश्वासन देतो आणि थांबतो. कार्यक्रम या पौर्णिमेपासून आम्ही चालू करणार. तो कार्यक्रमाची सुरुवात माझ्यापासून सुरू करा. विनोद शिंदे. बघा, परिवर्तन जे आहे त्याला निसर्ग आणि धम्म असा तारतो. जी संकल्पना आम्ही आयोजित केलेली होती की परिवर्तन घडवायचं आहे आणि बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा विचार पेरायचा आहे, तर मला येऊन फक्त 20 मिनिटं झालेले आहे. आणि परिवर्तन बघा धम्म आणि निसर्ग कसा घडून आणतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे वर्गमित्र विनोद शिंगारे यांनी घेतलेला संकल्प की यावेळेची पौर्णिमेचं
खीर जे आहे ते त्यांच्या परिवाराच्या वतीनं दान होणार आहे. तर मी तुम्हाला आतापासूनच तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतापाने तुमच्या कुटुंबाचं तुमचं आयु आरोग्य वर्ण संपत्ती गतिमान हो आणि तुम्हाला धम्माचं लवकरात लवकर आकलन होऊन आपण धम्माच्या मार्गाने सदगती सन्मार्गाने जाऊ यासाठी मंगल कामना करतो आणि असीम असीम मेत्ता देतो. स्तंभ सर्व माझ्या या उपासकांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या महामानवाच्या संविधानामुळे समता ममता बंधुभाव या ठिकाणी आपण एका धाग्यामध्ये एका रूपामध्ये या ठिकाणी आपण नांदतोय असे विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या समाज कल्याणासाठी आपल्या या भारतभूमीच्या प्रत्येक नागरिकांसाठी देह झिंजवला अशा प्रत्येक महामानवांना महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. मित्र हो, आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय तर खरा अर्थ याला संपूर्ण श्रेय जाते आमचे परममित्र डॉक्टर साहेब यांना मी या ठिकाणी आवर्जून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की आज गावोगावी फिरत असताना आपल्या परिवाराचा विचार न करताना कुठंतरी आपला समाज या धम्मापासून अलिप्त आहे त्यांना जागृत करण्याचं काम आज ते मोठ्या ताकदीनं करत आहेत. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायला पाहिजे. आणि सर्वांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत. माझ्याकडं मी भीमगीताचा आपल्या समाजामध्ये जागृतीचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं माझ्या कृतीतून करतोय. तेच आज मी या ठिकाणी साहेबांनी सांगितले की तुम्ही एक भीमगीत या ठिकाणी व्हायलाच पाहिजे आणि मी ते गीत आपल्या समोर एक अंतराकानी होत गाण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं. दिली तू आम्हा बुद्ध वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला, तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला, मनूची भीती संपली आता, मनूची भीती संपली आता, दिला तू अमाये ते समतेचा पाया, दिला तू अमाई ते समतेचा पाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीम. जय भीम. जय भीम. जय साई. जय संविधान. खूप सुंदरचं छान गीत आमच्या शाहिरांनी इथे व्यक्त केलेलं आहे. त्याबद्दल मी अजिंठा बुद्ध परिवार धाड यांच्या वतीनं खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो. जय भीम. जय संविधान. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. जय भीम. अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या हा जो कार्यक्रम आहे हा जो आज आमच्या गावात संपन्न झाला आणि हा कार्यक्रम खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला देऊन गेला आणि आम्ही ह्या मार्गावर चालण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आजपर्यंत आम्ही जे आमच्याकडून जे करायचं होतं ते केलं नाही, जे आमच्याकडून करू आम्ही शकलो नाही ते आता इथून पुढे आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. बघा आज कुंभेफळ इथे आलो आणि परिवर्तनाची लाट ज्याला म्हटलं जाईल की लाट आता सुरुवात झालेली आहे. या सम्राट बुद्ध विहाराचे असेच एक धम्मसेवक आहे
ज्यांचा मी तुम्हाला परिचय करून देतो की जे निस्वार्थी आपल्या आयुष्याला धम्माच्या अधीन करून दिलेले, बाबासाहेबांच्या अधीन करून दिले असे आमचे धम्मसेवक आयुष्यमान संजूभाऊ बावस्कर, की जे इथला छोटासा जो छोटा नाही चांगलाच मोठा कारखाना झालेला आहे, म्हणजे पैनगंगा कारखाना, साखर कारखाना, इथे तिथे हे कार्यरत म्हणून सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहेत. बघा, सांसारिक जीवनामध्ये समाजामध्ये जगताना संसार सांभाळणं आणि धम्माचं काम करणं खूप असं प्रेरणादायी ठरते. म्हणून असं या प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे छोटंसं विहार, इथे तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर प्रतिमा उभारलेली आहे, मूर्त्या उभारलेल्या आहे. आणि मी आमचे सहकारी मित्र यांना थोडासा कॅमेरा तिकडे फिरवला होतो की जसं त्यांनी परिसर दाखवायचा की दादांचे हे जे धम्मसेवक आहेत यांच्या वतीने ह्या परिसराची संपूर्ण स्वच्छता राहतील. आपण थोडा कॅमेरा एकदा फिरवू शकतो. मी खूप खूप असं मोलाचं काम श्रमदान देत असतात. आणि विशेष म्हणजे की यामध्ये ते निस्वार्थी, समाजाचा कोणत्याही स्वरूपाचं त्यांना दान नको, ही मोठी संकल्पना निस्वार्थी करणाऱ्या माणसाला धम्म आणि निसर्ग परिपूर्ण अशी परिभाषामध्ये जे लागलं ते देतं. म्हणून अशा या भीमसैनिकांना मी थोडं माझ्या विहाराच्या मार्फत शुभेच्छा देतो. आणि त्यांना एक सुंदरसं असं भीमगीत त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया, कारण त्यांचा आवाज जर बघितला तर पंचक्रोशीत असा आवाज नसेल. आयुष्यमान संजूभाऊ बावस्कर. डॉक्टर साहेबांनी जे आमच्या गावामध्ये येऊन सनी मार्गदर्शन आम्हाला केलं, आम्ही तुमचे याच्याबद्दल धन्यवाद, आभार मानतो. जय भीम. कारण आम्ही पूर्वी खीर करत होतो, खीरदानीचा कार्यक्रम होत होता, इथं दानीचा जल्लाट कार्यक्रम होत होता. साधू साधू असंच तुमचं संकल्प. आणि आता त्यांनी सांगितलं की बा आम्ही सुरू ठेवू, पण सगळ्यांनी जर साथ दिली तर कार्यक्रम यशस्वी होतो. तुमच्या या संकल्पनेला तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य प्रतापाने तुमचं कार्य गतिमान होईल. तुम्ही काळजी करू नका, फक्त निस्वार्थी भावना ठेवा. तर भीमगीत सादर करत आहेत आमचे बावस्कर दादा. शिकविले आम्हाला मानाने जगणे, शिकविले आम्हाला मानाने जगणे, उधारली जनता ही श्रमाने, दिले वरदान श्री भीमाने, भीमाने दिले वरदान श्री भीमाने. नवकोटीच्या नको दूर राहू, नाही परखे आपण भाऊ भाऊ, ताटात एका जेऊ, दीक्षा आता घेऊ, जय राजगुरु भाऊ, जय भीम गीत गाऊ, नांदू जगिया मोठे सौख्यपणाने, उधारली जनता ही श्रमाने, दिले वरदान श्री भीमाने, भीमाने. जय भीम. जय भीम. खूप खूप असं सुंदर आवाजामध्ये दादांनी गाणं म्हटलेलं आहे. तर खूप असं मांगल्यपूर्ण वातावरण इथं त्यांनी केलेलं आहे. आणि दादांना मी खूप खूप धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की त्यांनी या परिसराचा सर्व भाग स्वच्छ ठेवलेला आहे. त्या गुलाबाची लाली वसे गौरगाली, गुलाबाची लाली वसे गौरगाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. अत्तरात नाली सिनगारल्याली, रतीच्या रूपासी एक रूप झाली, सजली महाली नंतर निघाली, सजली महाली नंतर निघाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. गुलाबाची लाली वसे गौरगाली, गुलाबाची लाली वसे गौरगाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. गौतमा
हरण इथेच मोहाचे रचले शरण शील गौतमाचे करण्या हरण इथेच मोहाचे रचले शरण वारांगणातील वारस प्याली वारांगणातील वारस प्याली पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली गुलाबाची लाली बसे गौर घाली गुलाबाची लाली बसे गौर घाली पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली वामन शिलेचा तेव्हा मिळाला ना संपणारा मेवा मिळाला वामन शिलेचा तेव्हा मिळाला ना संपणारा मेवा मिळाला सोडिले जगाला तुझा दावाली सोडिले जगाला तुझा दावाली पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली गुलाबाची लाली वसे गौर गाली गुलाबाची लाली वसे गौर गाली पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली या विश्वात नाही ज्याला तोड ग या विश्वात नाही ज्याला तोड ग बुद्धाचा धम्म लई गोड 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 ग चंद्र चांदण्याही आल्या बुद्ध विहारी जमले बघा पाखरही पहाटच्या पारी सडा रांगोळ्या घालून सजविले अंगण तथागताला करण्या जाते मी वंदन या मंगल सकाळी तुही चाल ग या मंगल सकाळी तुही चाल ग बुद्धाचा धम्म लई गोड ग बुद्धाचा धम्म लई गोड ग या विश्वात नाही ज्याला तोड ग या विश्वात नाही ज्याला तोड ग बुद्धाचा धम्म लई गोड ग बुद्धाचा धम्म लई गोड ग नमो बुद्धाय जय भीम जय श्रीराम बुद्धाय जय भीम. आज कुंभेफळ येथे अजिंठा बुद्ध विहार अंतर्गत बुद्ध जोडो अभियान या अभियानाच्या अंतर्गत आम्ही आलेलो आहोत. कुंभेफळामध्ये खूप चांगला प्रतिसाद इथे धम्मसेवक धम्मसेविका
धम्म अनुयायी तसेच बालक बालिका यांनी दिलेला आहे. बघा, ज्याला धम्माची गोड आहे त्याला काहीच सांगायचं काम नाही. तसेच इथं चांगल्या प्रकारे आमचे धम्म उपासकांनी, आमच्या शाहिरांनी बाबासाहेबांच्या चळवळीला भीमगीतातून मानवंदना दिली. तसेच आमच्या भीमाच्या वाघिणी ज्या आहेत त्यांनी पण सुद्धा भीमांच्या जे बुद्धगीतं भीमगीतं आहे त्या गीतामधून बुद्धांच्या विचारांना आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना दिलेली आहे. तसंच आमचे तरुण धम्मसेवक ह्या थंडीमध्ये आमच्या इथे साथीला उभे राहिले आणि त्यांनी असा संकल्प केला की आम्ही आता आजपासून आम्ही बुद्ध धम्मसंघ आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन आमचं जीवन घडवूया. तसेच आयुष्यमान विनोद भाऊ शिंगारे यांनी पण असा संकल्प केला की आमच्या गावामध्ये या ग्रामवासियांनी परत एक संकल्प केला की आतापर्यंत चालत आलेली पौर्णिमा ज्याला स्थगिती होती ते आम्ही या बुद्धविहार जोड्या अभियानाच्या विचारातून घेऊन आम्ही ही परत सुरू करणार आहे. आणि आयुष्यमान विनोद भाऊ शिंगारे यांच्या परिवाराकडून येणारी पौर्णिमा जी आहे यांचं खीरदान होईल आणि या खीरदानीसाठी आम्ही साधुवाद दिलेला आहे आमच्या विहाराच्या वतीने. तसेच या छोटे बालक यांच्या वर जे बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे विचार घडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही जे घडत आहोत यासाठी सर्वांनी आमच्या सोबतीला साथ देण्याचा संकल्प केलेला आहे. जय भीम, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल.